सकाळी बाप लेक पण उशीरला उठले होते. त्यांच्या टिफिनसाठी उशीरला करून दिलं होतं. त्याने जेवण करेपर्यंत मला रेडी पण व्हायचं होतं. हानीला पण रेडी केलं होतं आणि बाहेर जाण्यासाठी निघाल्या होत्या. हानीच्या पप्पाला 4-5 दिवस झाला अचानकच सारखं पाठीत दुखलेलं होतं. कमी होईल म्हणून असं वाटलं होतं, पण कमी काय झालं नाही. त्याच्यामुळे हॉस्पिटलला जावंच लागलं होतं. डॉक्टरांनी तपासून बघितले होते, पण काय सांगितले नाहीत. 2-3 दिवसाचे टॅबलेट दिले होते. पण हानीला कुठं काय घेऊन जाणार, फक्त तिला खोडीपणा करायचंच राहते. थोडं पण शांत बसायचं कधी नावच घेत नाही रे बाबा. त्याच्यामुळे तिला घेऊन फिरत होतो, तरी पण मला खाली सोड म्हणून रडत होती. मग घरामध्ये किराणा सामान पण सगळं संपून गेलं होतं. त्याच्यामुळे शॉपला गेल्या होत्या. तसे तर आम्ही काय महिन्याचं एकदाच किराणा सामान काय भरत नाही. आमच्या घरी हप्त्यालाच किराणा सामान आणतात. पण घरी आज कोणी नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही घेऊन जाणार होत्या. पाहिजे तेवढं किराणा सामान घेऊन रूमला आल्या होत्या. रूमला आल्यानंतर अगोदर हानीचे पप्पा चिकनची भाजी करणार होते, पण हानी काय मला हेल्प करूनच देत नव्हती. त्याच्यामुळे तिला बाहेर घेऊन बसलो. मॅडम तर रूम मध्ये संपूर्ण धिंगाणा केली होती. बाहेर आल्यानंतर किती लेकरू शांत आहे म्हणल्यासारखं थांबली होती. बाहेर हानीला घेऊन बजेपर्यंत हानीचे पप्पा चिकनची पण भाजी मस्तपैकी केली होती. मला हानीसाठी पॅनकेक करायचे होते, त्याच्यामुळे ते पण केलं होतं. तर चला मग